नमस्कार, मी तृप्ती पालकर. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं स्वागत. आज आपण पितृ पंधरवडा आणि वास्तुशास्त्र या विषयावर चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रसिद्ध वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या कार्यक्रमामध्ये. ओम साईराम. नेहमीच आपण या आपल्या कार्यक्रमामध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांची चर्चा करत असतो. सरांची मी तुम्हाला आधी थोडक्यात ओळख करून देते, नंतर विषयाकडे वळूया. आनंद पिंपळकर हे प्रसिद्ध वास्तुतज्ञ असून त्यांची आजपर्यंत 45 पेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. नुकतीच त्यांची आनंदी वास्तू दिनदर्शिका 2016 प्रकाशित झाली असून राशींची माहिती देणारं समग्र राशी ग्रंथ आणि मृत्यू या विषयावर माहितीपूर्ण पुस्तक आनंदी मृत्यू पुस्तक सर्वत्र उपलब्ध आहे. तसंच नुकतंच श्री शनिवार आधारित श्री शनीची आनंदी 7.5 हे पुस्तक देखील सर्वत्र उपलब्ध झालंय. स्वप्न या विषयावरील स्वप्न शृंखला आणि रोजच्या जीवनात सुखी करणारं आनंदी उपाय हे पुस्तकही आनंदी 7.5 हे पुस्तक देखील नव्या स्वरूपात प्रकाशित झालंय. आनंदी वास्तू रेडिओ, आनंदी टिप्स आणि आनंदी वास्तू कॅलेंडर 2016 हे अँड्रॉइड ॲप्लिकेशन सुद्धा आपण आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून घेऊ शकता. तसंच फेसबुक मार्फत आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे वेब पेज आपण लाईक करू शकता. ज्योतिष विषयक अपडेट्स प्राप्त करू शकता. चला तर मग आता आपल्या विषयाला सुरुवात करूया. सर, मागील भागामध्ये आपण गणेश चतुर्थीबद्दल, गणेशाची स्थापना कशी करावी, विसर्जन कसं करावं या सगळ्या विषयावरती सविस्तर चर्चा केली. आता पितृ पंधरवडा सुरू होतो, त्यामुळे आपण त्या विषयावर आपल्या प्रेक्षकांना चांगलं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करूया. सुरुवातीला मला तुम्हाला विचारायचं आहे, श्राद्धामागची संकल्पना काय आहे? बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा आमचे जे जवान शहीद झालेले आहेत त्या सर्व शहीद जवानांना आजचा हा कार्यक्रम सादर अर्पण आहे. तसंच त्यांना ही श्रद्धांजली मी व्यक्त करतो आणि पुढे विषयाला सुरुवात करतो. पितृ पंधरवडा. मुळामध्ये पितृ पंधरवडा या विषयावरती खूप सारे समज आणि गैरसमज लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात पसरलेले आहेत. हे कसं कळतं तर असंख्य प्रश्नावली जेव्हा माझ्याकडे वेगवेगळ्या माध्यमातून, मेल्सच्या माध्यमातून, पत्रांच्या माध्यमातून येतं तेव्हा लक्षात येतं पितृ पंधरवडा म्हणजे या पंधरवड्यामध्ये काहीतरी विचित्रच असतं. त्याच्यानंतर या पंधरवड्यामध्ये पितरांचं वास्तव्य पृथ्वीवर असतं, म्हणजेच पिशाच्च या पृथ्वीवरती फिरत असतात, भूतखेतं वगैरे वावरत असतात. अशा प्रकारच्या काहीतरी विचित्र आणि कपोकल्पित अशा काही मनामध्ये समज निर्माण करून हा पूर्ण पंधरवडा म्हणजे काहीतरी भीतीदायक प्रकार आहे, अशा प्रकारचा एक फार मोठा गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहे. त्या व्यतिरिक्त माणसाला आनंदाचे सर्व क्षण लक्षात राहतात, पण मृत्यूचा क्षण लक्षात राहावा म्हणून आपण श्रद्धेने केलं जातं ते म्हणजे श्राद्ध हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर असं नको व्हायला की आमच्या इथली प्रथाच मोठी न्यारी आहे, आमच्या इथली प्रथाच मोठी न्यारी आहे, जिवंतपणी हाल हाल आणि मृत्यूनंतर श्राद्ध पित्र आहे. त्यामुळे तुमची पित्र घातलेली किंवा तुम्ही केलेलं श्राद्ध हे तेव्हाच सफल होतं, हे शास्त्रात लिहिलेलं आहे, माझ्या मनाचं नाही. ती तेव्हाच श्राद्ध सफल होतात किंवा तेव्हाच ते आशीर्वादित करतात जेव्हा तुम्ही तुमच्या जिवंतपणी आईबापाचं किंवा आजी आजोबाचं करता. बऱ्याचदा असं होतं की जिवंतपणी वृद्धाश्रमात टाकायचं आणि म्हातारपणी मात्र वर्षाच्या वर्षाला श्राद्ध करायची, सगळ्या गावाला गावजेवण घालायचं आणि तिथेही मोठेपणा मिरवायचा. आजकाल तर खेडेगावामध्ये पितृपक्षामध्ये अगदीच 2 दिवसापूर्वी सैराटच्या गाण्यावरती झिंगाटची गाणी सुद्धा लावलेली मी पाहिली आणि जेवणावळींसारखा पूर्ण मांडव टाकून आईवडिलांचा फोटो लावून त्याला मोठे मोठे हार घालून मोठ्या आनंदाने सर्वांना या बसा जेवा अशा पद्धतीने जेवण घातलं जात होतं. श्राद्ध पाक जो असतो, ज्याला आपण स्वयंपाक म्हणतो, तो श्राद्ध पाक एक विशिष्ट पद्धतीचा असतो. त्याच्यामध्ये काही गोष्टी ह्या निषिद्ध असतात, परंतु त्या निषिद्ध गोष्टी सुद्धा या श्राद्ध पाकामध्ये पाहण्यात आलेल्या आहेत. तर मुळामध्ये श्राद्ध ही जी संकल्पना आहे ही सगळ्यात पहिल्यांदा काय समजून घेऊ. सगळ्यात पहिला विषय तर क्लिअर झाला की जिवंतपणे हाल केले असतील, आईबापाकडे लक्ष दिलं नसेल तर श्राद्ध करून तुम्ही मातीत जाणार आहात, तुम्हाला त्याचा काही उपयोग नाही. कारण जिवंतपणे मिळालेले आशीर्वाद हे वेगळे असतात आणि मृत्यूनंतर त्या आत्म्यांचे तुम्हाला मिळणारे आशीर्वाद हे तुमची इहलोकात पुष्टी करणारे ठरतात. म्हणून दोन्ही आशीर्वाद तितकेच महत्वाचे आहेत आणि जिवंतपणे हाल केले तर ते आशीर्वाद नंतर ते आशीर्वादात न जाता ते पापामध्ये मोडतात. आणि म्हणून जिवंतपणे सगळ्यात पहिल्यांदा आईबापाकडं किंवा आजी आजोबांकडे जे आपले पूर्वज आहेत त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मग नक्की काय होतं तर यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तृप्ती आपल्याला समजून घेतलं पाहिजे की मृत्यू म्हणजे काय होत असेल.
यापूर्वी आपण काही महाराष्ट्र कॉलिंगच्या माध्यमातून, आनंदी वास्तूच्या माध्यमातून मृत्यूनंतरच्या जीवन या विषयावरती आपण पाहिलं की मृत्यू होतो म्हणजे नक्की काय होतं. तर तुम्ही म्हणाल बुवा तुम्हाला कसं माहिती, कारण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. परंतु पूर्वजांनी आमच्या पूर्वापार ज्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत वेगवेगळ्या वेदात, पुराणामध्ये, त्या माध्यमातून मृत्यूची संकल्पना त्यांनी लिहून ठेवलेली. आणि आमचे जे शास्त्रकार होते, ज्यांनी ही शास्त्र किंवा वेद लिहिले, हे खरोखरीच काही मूर्ख नव्हते. आताच्या काळामध्ये संगणकीय रचना असेल किंवा आम्ही टॅब बघू, लॅपटॉप बघू, व्हिडिओ कॉलिंग बघू, या सर्व गोष्टी त्या काळातही अस्तित्वात होत्या. आजही आपण अनेक मालिकांमध्ये बघतो की एखादा असा एक दिलेली गोष्ट आणि त्याच्यातून ती देवी त्या देवाशी बोलते आणि आपण म्हणतो बघा व्हिडिओ कॉलिंग चालू आहे. पण मुळामध्ये ह्या गोष्टी पूर्वापार आलेल्या आहेत, फक्त आता त्याला सायन्सचा आधार मानलेला आहे. तर पितृ पंधरवडा हा मुळामध्ये महालय जो असतो हा तसा नोव्हेंबर पर्यंत आहे. म्हणजे हा जवळजवळ 1.5-2 महिन्याचा एक ठराविक कालावधी असतो. माझ्याकडनं कदाचित चुकेल, त्यामुळे शब्दशः घेऊ नका, पण 15 नोव्हेंबर पर्यंत हा महालय आहे. परंतु त्यातल्या पितरांचा समुच्चयाचा दिवस हा 15 दिवसासाठी आखलेला आहे. म्हणजे 17 तारखेपासून 15 नोव्हेंबर पर्यंत हा पूर्ण जरी महालय असला तरी सुद्धा त्यातले हे 15 दिवस हे पूर्णपणे पितरांच्या ऊर्जेचे दिवस मानले गेलेले आहेत. प्रत्येक गोष्टीला एक लोक निर्माण केलेला आहे. जसं देवलोक आहे, जसा मनुष्य लोक आहे, यक्ष आणि गणादी लोक आहे, तसा पितरांचा सुद्धा एक लोक आहे. पितर म्हणजे पिता नाही, लक्षात घ्या. पितर म्हणजे आपले आई वडील, आजी आजोबा जे वारलेले आहेत ते आपल्या पितरांमध्ये मोडतात. आणि श्राद्ध या 15 दिवसामध्ये तुमचा पितर ज्या दिवशी गेलेला आहे, समजा एखाद्याचं एकादशीला गेला आहे, एखाद्याचं अष्टमीला गेलाय, नवमीला गेलाय, त्याच्यात सुद्धा खूप साऱ्या गोष्टी आहेत. आविद्वा नवमी आहे, भरणी श्राद्ध आहे, अशा खूप साऱ्या गोष्टी त्या आपण पाहणारच आहोत. परंतु त्या तिथीला त्या व्यक्तीला जीव घालणं म्हणजे त्याचं श्राद्ध करणं असा एक साधा सोपा अर्थ तुम्हाला सांगतो. परंतु मी तुला आधी जे म्हटलं की त्याआधी आपल्याला मृत्यू ही संकल्पना कळणं गरजेचं आहे. मुळामध्ये माणसाचं हे जे शरीर आहे हे सप्तकोशामध्ये विभागलेले. माझ्या आनंदी मृत्यू या पुस्तकामध्ये या बाबतीत आपल्याला डिटेल असं माहिती दिलेली आहे. मृत्यूपर्यंत प्राणमय कोश आणि अन्नमय कोश हे आपण वावरत असतो घेऊन, बरोबर. प्राणमय कोश आणि अन्नमय कोश म्हणजे आपलं शरीर. पण हे सगळं करत असताना सुद्धा एक वासनामय कोश हा आपल्या बरोबर सातत्याने असतो. आणि ज्यावेळेस आपण मृत पावतो त्यावेळेस हे प्राणमय कोश आणि अन्नमय कोश सोडून बाकीचे जे कोश असतात ते सगळे विरळ आणि तरल असतात. ज्यावेळेस आपलं शरीर सोडून जातं, आत्मा निघून जातो, त्यावेळेस हे जे वेगवेगळे सप्तलोक जे आहेत किंवा आपल्या शरीरातले जे काही चक्र आहेत किंवा जे सूक्ष्म देह म्हणू आपण त्याला, हे सूक्ष्म देह हे अतिवाहिक अतिऊर्ध्विक देहामध्ये परावर्तित होतात. कदाचित माझ्या बोलण्याला तुम्ही खूप ज्ञानी असाल तर कदाचित चुकीचा अर्थ तुम्हाला वाटेल, पण मला समजून घ्या की तुम्हाला समजून सांगण्याच्या नादात एखादा चुकीचा शब्द जाऊ शकतो, त्याबद्दल मला क्षमा करा. पण अन्नमय कोश आणि प्राणमय कोश जर सोडला तर बाकीचे जे कोश असतात त्याला मनोमय देह असं नाव दिलेलं आहे. मग आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीचा प्रेत होतं, पिशाच्य होतं, ते सगळ्यांना पिडतं. आता खरं खोटं ते माहित नाही, परंतु जे शास्त्राने आधारित दिलेले ते मी तुम्हाला सांगतोय. त्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचं असंच असतं आणि आहेच असं माझं कोणतंही म्हणणं नाही. ज्याने त्याने आपापला अनुभव घ्यावा. मी तुम्हाला शास्त्र सांगायला बसलोय. तर हा जो मनोमय देह जो उरतो, बऱ्याच वेळा वासना माणसाच्या अपूर्ण राहिल्या की ते जे तरळ आणि विरल पदार्थ असतात याच्यामध्ये प्राणमय कोश तर संपलेला आहे, अन्नमय कोश तर जळून गेलाय किंवा पुरला गेलेला आहे. पण उरलेला जे विरल आणि तरल देह असतात ते एकत्र यायचा प्रयत्न करतात आणि त्यामुळं त्या आत्म्यात आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारचा संबंध निर्माण होतो आणि तो आत्मा त्या वासना देहामध्ये अडकून राहतो आणि त्याला पुढची गती मिळत नाही. मग श्राद्ध काय आहे? श्राद्ध म्हणजे काय तर त्या आत्म्याला, त्या जो देह आहे त्या देहाला अन्न देण्याचा प्रकार म्हणजे श्राद्ध. माणूस मेल्यानंतर 14 दिवसापर्यंत जी श्राद्ध केली जातात ती दररोजची श्राद्ध असतात. दररोज 14 दिवसापर्यंत ती श्राद्ध केली जातात आणि 14 दिवसानंतर त्या व्यक्तीच्या तिथीला महिन्याला मासिक श्राद्ध केली जातात आणि संपूर्ण वर्ष झाल्यानंतर त्याचं वार्षिक श्राद्ध केलं जातं आणि ज्यावेळेस पुढचा महाळ येतो पितृ पंधरवडा त्यावेळेस त्याचं वर्णी श्राद्ध केलं जातं आणि ते पितरांना मिळवलं जातं, भरवलं जातं, मिळवलं जातं आणि तिथून पुढे आपला जो गेलेला व्यक्ती आहे तो पितरामध्ये समाविष्ट होतो.
तोपर्यंत नाही. एखादी व्यक्ती 4-6 महिन्यापूर्वीच जर वारली असेल तर ती आता पाथेय श्राद्धामध्ये मोडते. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही त्या असं म्हणतात की मग आता ही पाथेय श्राद्ध काही लोक 11.5 महिन्यांची करतात, काही लोक वर्षाची करतात. मग ही नक्की संकल्पना काय असेल बरं? तर माणसाचा जन्म घेण्यासाठी, माणसाला पिंड निर्माण करण्यासाठी 9 महिने आणि 9 दिवस किंवा 10 दिवस लागतात. मग जन्म घेण्याची ही प्रोसेस 9 महिने आणि 10 दिवसाची आहे, तर मृत्यूनंतर पुनर्जन्माची प्रोसेस सुद्धा त्याच धर्तीची आहे. अशा पद्धतीची संकल्पना, याच्यात सुद्धा वादविवाद आणि प्रवाद खूप मोठे आहेत. त्यामुळं अशा पद्धतीने त्या 9 महिन्यांमध्ये किंवा त्या 11 महिन्यांमध्ये तुमचं पितर हे उपाशी राहू नये. तुम्ही दिलेला अन्नभाग, ज्याला हवीरभाग म्हणतात, तो त्याच्यापर्यंत पोचावा आणि त्या गोल अंधाऱ्या नळीतून त्याचा होणारा जो प्रवास आहे, तो स्वर्ग नरक किंवा अन्य पुढच्या जन्माकरता जाण्यासाठीचा जो त्याचा प्रवास आहे, तो सुखकर व्हावा म्हणून त्याला अन्न देण्याची पद्धत ही श्राद्धाच्या मागे आहे. आता प्रश्न असेल तुझा, तुझ्या चेहऱ्यावरून दिसतंय, कारण माझं एकदा टकळी चालू झाली की थांबत नाही. आपण बघूयात, पण लग्नाचा प्रश्न असेल तर मी उत्तर देणार नाही. विचार. नक्कीच. आता आपल्याला एक फोन आलेला आहे. राहुल आपल्याशी बोलतायत नाशिकहून. राहुल, विचारा आपला प्रश्न. हॅलो, नमस्कार. नमस्कार, बोला. प्रश्न सर, विचारा. ओम साईराम. ओम साईराम. सर, मला असा प्रश्न आहे की मला काही गुरुजींनी असं सांगितलं की माझ्या कुंडलीत कालसर्प शांती आहे. बरं. आणि माझ्या आई म्हणजे वडील नाही आता सध्या, पण आई वडिलांनी एकदा नारायण नागबली केलेली आहे. मला तुमची जन्मतारीख सांगता का? 13/7/77. 13/7/77. 13/7/77. जन्मवेळ काय आहे? जन्मवेळ 11:52 सकाळी, रात्री? सकाळी. आणि जन्मस्थळ आहे धुळ. अच्छा. हा. तर माझा प्रश्न असा आहे सर की एकदा नारायण नागबली आणि त्रिपिंडी केली असेल किंवा कालसर्प शांती केली असेल, बरं, तर ती आयुष्यात किती वेळा करावी का परत एकदाच करावी? आता कसं आहे की या बाबतीमध्ये राहुल खूप सारे प्रवाद आहेत. कारण आपण ज्यावेळेस त्र्यंबकेश्वरला जातो त्यावेळेस आपल्याकडनं एक मोठी गडबड होते, म्हणजे आपल्याकडनं ती करून घेतली जाते. कदाचित त्याला तो व्यवसायाचा भाग असेल तिथल्या भटजींचा, किंवा तुम्ही एकदा त्रिपिंडी किंवा नारायण नागबली विधी केल्यानंतर तुम्ही तिथे परत नकळत संकल्प सोडता की पुढच्या वर्षी आम्ही परत करू. मग अशा वेळेस ज्यावेळेस तुम्ही संकल्प सोडता त्यावेळेस ते गुरुजी तुम्हाला स्पष्टपणाने सांगतात की तुम्हाला पुढच्या वर्षी करावं लागणार आहे म्हणून. परंतु जर तुम्ही तसा संकल्प सोडला नाही आणि तशा पद्धतीच्या त्यांना सूचना दिल्या तर तुम्हाला तसा करायची गरज नाही. मुळामध्ये नारायण नागबली हा विषय जो आहे हा बऱ्याच वेळा चुकीच्या अर्थाने घेतला जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पत्रिकेला कालसर्पयोग निश्चित आहे. त्याची शांती त्र्यंबकेश्वरला तुम्ही एकदा करून घेतली खूप होईल, किंवा ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी होतात, परंतु घरामध्ये होत नाहीत. बऱ्याच ठिकाणी हा दुमत्तीचा भाग आहे. बऱ्याच ठिकाणी वादविवाद आहे त्याच्यावरून की काही लोक कालसर्प शांती नदीच्या किनारी शंकराच्या मंदिरात देखील करतात. पण माझं असं स्पष्ट मत आहे की त्र्यंबकेश्वर, नाशिक किंवा ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी जिथं संगम आहे, ज्या ठिकाणी नदीचा उगम आहे किंवा काही स्थानं आहेत त्या ठिकाणी आपण हे करून घ्यावं. आणि एकदा केल्यानंतर जर तुम्ही संकल्प सोडला असेल पुन्हा पुन्हा करण्याचा, दरवर्षी करेन, तर मग तुम्हाला ते करणं भाग आहे. कारण आपण दिलाय जर पितरांना शब्द तो पाळावा लागेल. सगळ्यात पहिल्यांदा नारायण नागबली हे 2 वेगवेगळे विधी आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. नारायण बली आणि नाग बली असे 2 वेगळे, त्याला एकत्रित केलंय. आता नारायण बली आणि नागबली म्हटलं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की बळी द्यायचा, बळी कापायचं काहीतरी. आता असं कितीतरी गोष्टी आहेत की ज्यांचा चुकीचा अर्थ संस्कृतमध्ये निघतो आणि आपल्याला प्राकृतात सुद्धा त्याचा वेगळा अर्थ निघतो. पण बली म्हणजे बलवान. आपण काय म्हणतो की ईश्वरी इच्छा बली असे, म्हणजे ईश्वराची इच्छा ही बलवान आहे. नारायण बली म्हणजे काय, तर तुमच्या घराण्यामध्ये अपमृत्यू झालेले आहेत, खून झालेले आहेत, किंवा तुमच्या घरच्यांनी वाडवडिलांनी कोणाची संपत्ती लुबाडलेली आहे, किंवा तुमच्या घरामध्ये सातत्याने वेडसरपणा आहे, घरामध्ये प्रत्येक पिढीमध्ये अनास्था आहे, अनाचार आहे, अनागोंदी आहे, भ्रष्ट वृत्ती आहे, असं असेल तर तुमच्या घराण्याला नारायण नागबली करणं गरजेचं पडतं. घराण्यामध्ये अपमृत्यू जर झाले नसतील आणि अशा प्रकारच्या घटना नसतील आणि मागच्या 3 ते 5 पिढ्यांपर्यंतची जर माहिती आपल्याला असेल तर हा विधी नाही केला तरी चालतो. परंतु असं होत नाही की आपल्या पूर्वजांनी काहीतरी चुका आपल्याही हातून झालेल्या असतात. त्यामुळे जर नारायण नागबली करायचा असेल तर तो या पद्धतीने, नागबली जो प्रकार आहे तर आपल्या हातून नागांच्या अनिर्मित हत्या झालेल्या असतात, गतजन्मात झालेल्या असतात किंवा आपल्या पूर्वजांकडून झालेल्या असतात, तर तो नागदोष नष्ट व्हावा म्हणून आणि आपल्या कुलाची वृद्धी व्हावी म्हणून नारायण बली आणि नागबली असे 2 विधी शास्त्रकारांनी सांगितलेत. त्रिपिंडी श्राद्ध हा एक प्रकार आहे. त्रिपिंडी म्हणजे त्रिपिंडी श्राद्ध हा
एक सुंदर प्रकार आहे. नारायण नागबलीमध्ये जे अपमृत्यू पावतात त्यांच्या शांतिविधान आहे, तर त्रिपिंडीमध्ये आपले आजी आजोबा पणजोबा पणजी आणि आई वडील नसतील तर आई वडील त्यांच्या श्राद्धाचा 3 पिढ्यांपर्यंत आणि 3 स्वरूपामध्ये अर्भक, बाळ आणि वयस्कर आणि तरुण अशा पद्धतीची त्याची विभागणी करून त्याचा श्राद्धविधी केला जातो. त्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा करायची गरज नाही. तुम्ही नीट आठवा, संकल्प केला असेल तर मात्र करावं लागेल, संकल्प नसेल केला तर करायची गरज नाही. बाकी कालसर्प तुम्हाला आहे, दर 5 वर्षात एकदा तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याची शांती करू शकता. नक्कीच राहुल यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. कार्यक्रमात चर्चा आपल्याला अशी सुरू ठेवायची, मात्र इथे घेते छोटासा ब्रेक. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण पितृ पंधरवडा आणि वास्तुशास्त्र या विषयावर चर्चा करतोय. आपल्याला मार्गदर्शन करतायत आनंद पिंपळकर सर. सर, तुम्ही सांगितलं आता पितृ पंधरवडा ही संकल्पना आम्हाला पूर्णपणे समजून सांगितलीत, मात्र श्राद्ध जे प्रकार आहेत त्याचे किती प्रकार आहेत आणि कशा पद्धतीने ते करतायत? खूप सारा, म्हणजे तू जे प्रश्न विचारतेस त्याला खूप मोठी व्याप्ती आहे आणि खरोखरच मला वाटतं 1 तासाच्या ह्या कार्यक्रमामध्ये एवढ्या सगळ्यांची उत्तरं देणं अवघड आहे. पण ठीक आहे, मोजके आणि शेलके तू प्रश्न विचारतेस की श्राद्धाचे प्रकार जे मुळामध्ये आहेत ते बरेच प्रकार आहेत. त्याच्यामध्ये मृत्यूनंतर वर्षभर जी श्राद्ध केली जातात त्यांना प्रेतश्राद्ध म्हणतात. पितृश्राद्ध एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये संन्यासिनी, सुवासिनी आणि अपघात झालेल्या व्यक्ती यांच्यासाठी केलं जातं. यात एकोद्दिष्ट श्राद्ध हा एक प्रकार आहे. एक उद्दिष्ट ठेवून केलेलं श्राद्ध त्याला एकोद्दिष्ट श्राद्ध असं म्हणतात. त्यानंतर पार्वण श्राद्ध एक वेगळा प्रकार आहे, म्हणजे आपण त्याला पर्वणी काळामध्ये केलेलं श्राद्ध त्याला पार्वण श्राद्ध म्हणतात, ज्याच्यामध्ये पित्याचे श्राद्ध, वर्ष श्राद्ध, प्रतिवार्षिक श्राद्ध असे उपप्रकार आहेत. तीर्थस्थानी केलेले जाणारे हे पर्वकालीन श्राद्ध, मातामह श्राद्ध, त्याच्यानंतर अक्षय तृतीयेला केलेलं श्राद्ध, दधी श्राद्ध, असे खूप सारे प्रकार श्राद्धांचे आहेत. अर्थात आता हा जो काळ आहे हा गेलेला आहे. मुळामध्ये शास्त्रकारांनी असं स्पष्टपणाने सांगितलंय की हे 15 दिवस पंधरवड्याचे 15 दिवसाची श्राद्ध करायची प्रत्येकाने. पण आता कालानुरूप ते अशक्य आहे. म्हणजे त्याचं गणित असं आहे की जो पहिल्या दिवशीचं श्राद्ध करेल त्याला अमुक मिळेल, दुसऱ्या दिवशीचं करेल द्वितीयचं त्याला तमुक मिळेल, एकादशीचं करेल त्याला तृतीय, असं त्याचं ठरलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाची फळं आहेत. पण आता 15 दिवस इथं वर्षातनं एकतर माणूस एकदाच मरतो खरं तर, आणि मेल्यानंतर सुद्धा त्याचं कार्य आहे ना पहिल्या 14 दिवसात उरकतात.